अब खबरें विस्तार से। यवतमाल रोड पर दत्त चौक से दाते कॉलेज तक नालों का निर्माण कार्य ठीक से नहीं किया जा रहा, जिससे स्थानीय व्यापारियों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। दुकानदारों की प्रशासन से मांग है कि इस कार्य को सही तरीके से किया जाए। इस मामले में यवतमाल नगर परिषद के प्रमुख विजय कुमार सरनाइक ने इस निर्माण कार्य का निरीक्षण किया और आश्वासन दिया कि उनकी समस्याओं का जल्द समाधान किया जाएगा। जो है तो आपला जो कॉन्स्टंट बेस आहे, एक तर जुना असेल ते राहील किंवा त्याच्यापेक्षा खाली राहील, जे यांना योग्य वाटेल। बरोबर आहे पहिलं। आता उद्याचं फक्त इथलं तुम्ही हे काम चालू करा। टॉपच्या बद्दल मी तुम्हाला डिझाईन देतो, जसं आम्ही तिकडे दाते चौकातला डिझाईन दिलं, आपल्या दाते कॉलेज समोर नाही का तिथलं, तसं मी आता प्रॉपर्टी डिझाईन देतो। ते काम चालू ठेवून राहिले तुम्ही। मग आता उद्या आम्ही आता पूर्ण आडवे येतो। तुम्ही जर काम नाही साहेब, तुम्ही माझं काय म्हणणं आहे, सोल्युशन निघेपर्यंत साहेब जर काम थांबवत नसाल तर तुम्ही आमची काय भावना समजून घेऊन राहिले। आम्ही तुम्हाला करू नका, निघाल्यावर करा ना तुम्ही। तुम्ही आले ऐका ना, आता उद्या आम्ही 10:30 वाजता तुमच्या एस्टिमेटनुसार तर तुम्ही डीप जा, नाल्या डीप करा। तसंही लोकांचे जे रहिवाशांचे व्यावसायिकांचे जे आउटलेट आहे ते आताची जी हाईट आहे नालीची त्याच्या खाली आहे आणि हे त्याच्यानंतर त्याचं नियोजन कसं करणार याची कोणतीही स्पष्टता यांच्याकडे नाही आहे। हे स्पष्ट बोलायला सुद्धा तयार नाही आहे। आणि सरते शेवटी मी एवढंच बोलील की आमची फक्त एक साधी सिंपल मागणी आहे, जो सध्या नालीचा बेस जो टॉप आहे तो जवळपास 1.5 ते 2 फुटांनी, म्हणजे जो ग्राउंड लेवलला त्यांचा जो सिमेंट रोड येणार आहे त्या लेवलला करून द्यावा, एवढी आमची सिंपल मागणी आहे। धन्यवाद। हा त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्या दुकानामध्ये ग्राहक कसे जाणार, पार्किंगची समस्या उद्भवणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हे अशा सगळ्या प्रकारचा विषय या शहरामध्ये होत आहे। आणि म्हणून इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे की तुम्हाला जे काही विकासाचं काम करायचं आहे ती विकासाभिमुख जनतेला फायद्याचं, जनतेला सुकर असं वाटलं पाहिजे। असं नाही की जनतेला त्याचा त्रास होईल। म्हणून जनतेच्याच फायद्यासाठी किंवा जनतेचा विकास कोणतेही काम करत असताना जनतेला त्या गोष्टीचा त्रास होऊ नये आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं हे ऐकून घेऊन हे सगळं काम करायला पाहिजे। परंतु अशी अतिशय चुकीच्या पद्धतीने हे काम करण्यात येत आहे आणि सगळ्या नागरिकांचा या सगळ्या कामाला विरोध असताना सुद्धा अतिशय मुजुरीपणाने हे सगळं काम या शहरामध्ये चालू आहे।